जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं। तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात, तुम्ही सगळ्यांनी दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नहीं साला, तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नहीं साला, कुछ भी बोलो उठेगा ही नहीं। अरे कसा उठणार, आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? आज आपण एका अशा राजकीय घडामोडीवर चर्चा करणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे। शिवसेना शिंदे गटचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं 3 पानी खुलं पत्र सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। हे पत्र केवळ भावनिक नाही तर त्या ठाकरे बंधूंवर सडेतोड टीकाही करण्यात आली आहे। चला तर जाणून घेऊया या पत्रामागची पार्श्वभूमी, त्यातील ठळक मुद्दे आणि त्यामुळे राजकीय वातावरणात निर्माण झालेली उलथापालथ आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खूपच रंगतदार घडामोडी घडत आहे। 5 जुलै 2025 रोजी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एक विजयी मेळावा आयोजित केला होता। तब्बल 19 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले आणि त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात, किती लाचारी करायची। तो पुष्पा पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नहीं साला, तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नहीं साला, कुछ भी बोलो उठेगा ही नहीं। अरे कसा उठणार, आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय। या मेळाव्याला उत्तर म्हणून शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 6 जुलै 2025 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक 3 पानी खुलं पत्र लिहिलं। या पत्रात त्यांनी ठाकरे बंधूंवर थेट टीका केली आहे। तसंच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचं आणि त्यांच्या जनहिताच्या कामाचं कौतुकही केलं आहे। या मेळाव्याला उत्तर म्हणून शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 6 जुलै 2025 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक 3 पानी खुलं पत्र लिहिलं। या पत्रात त्यांनी ठाकरे बंधूंवर थेट टीकाही केली आहे। तसंच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचं आणि त्यांच्या जनहिताच्या कामाचं कौतुकही केलं आहे। हा सगळा वाद सुरू झाला तो म्हणजे त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्यावरून। सरकारने प्राथमिक शाळांमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी याला तीव्र विरोध केला। त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतला आणि त्याचं सेलिब्रेशन म्हणून ठाकरे बंधूंनी मुंबईत विजय मेळावा आयोजित केला। या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टीकाही केली, तर राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला। अरे हिंदी भाषा 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, महाराजांच्या काळात पण नव्हती। कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचे नेमकं, यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून। मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू। महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू। कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं, मुंबईला हात घालून दाखवावं। काय मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ नाही होत। यावर शिंदे गटानेही आक्रमक पवित्रा घेतला आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक यांनी हे पत्र लिहिलं। प्रताप सरनाईक यांचं हे पत्र अत्यंत भावनिक आणि सडेतोड आहे। त्यांनी पत्रात ठाकरे बंधूंना लक्ष्य केलं आहे। या पत्रात त्यांनी काही प्रमुख मुद्दे मांडले आहेत। चला मग त्याबद्दल जाणून घेऊया। सर्वप्रथम त्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली। सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे की राज ठाकरे बडव्यांना शरण गेले आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्तेची भूक स्पष्ट दिसली। त्यांनी ठाकरे बंधूंना एकत्र येण्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे। विशेषतः आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
मग शिंदेच्या नेतृत्वाचं त्यांनी कौतुक केलं. सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचं तोंड भरून कौतुक केलं आहे. त्यांनी शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या कोस्टल रोड, भुयारी मेट्रो आणि इतर कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला. ते म्हणाले, आपण रात्रंदिवस जनतेच्या भल्यासाठी काम करता आणि ह्यामुळे शिवसेना आज ही जनतेच्या मनात आहे. त्यानंतर त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा मांडला. सरनाईक यांनी ठाकरे बंधूंवर मराठीच्या मुद्द्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, मराठीची टोपी घालून ठाकरे बंधू स्वतःचं राजकीय भवितव्य सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढच्या मुद्द्यात त्यांनी भावनिक आवाहने दिली. पत्रात सरनाईक यांनी शिंदे यांच्यासोबत गेल्या 30 वर्षापासून असलेल्या सहकार्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची विजयी वाटचाल सुरू आहे आणि प्रत्येक शिवसैनिकाला आपला अभिमान आहे. या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण झालं आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे, असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे. विशेषतः आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची एकजूट आणि त्यांचा मराठी अस्मितेचा मुद्दा शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरू शकते. दुसरीकडे शिंदे गटानेही या पत्राद्वारे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे यांनी स्वतः या मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, राज ठाकरे यांनी मराठीच्या हितासाठी बोललं, पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्तेची भूक दिसली. मनगटात जोर लागतो, फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही. त्यामुळे मी एवढंच सांगेन की एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. झेंडा नाही, अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते, पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं, पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंगशारदाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला. त्यामुळे हा फरक आहे. त्यांनी ठाकरे बंधूंना सत्तेसाठी एकत्र आल्याचा टोला लगावला. याशिवाय शिंदे यांच्या जय गुजरात नाऱ्यावरून ही वाद निर्माण झाला आहे आणि त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदेंवर मराठी अस्मितेचा अपमान केल्याचा आरोपही केला आहे. पोटातलं उठावर आलं एकनाथ शिंदेंच्या. त्यांच्या पक्षाची सुरुवात तर सुरतमध्ये झाली ना. त्यांच्या पक्षाची स्थापना शहासेनेची ही सुरतला झाली. त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला. त्याच्यामुळे त्यांच्या गर्भात आणि पोटात जे आहे सगळ्यांच्या ते बाहेर येत. त्यात नवीन काय आहे? या पत्राने सोशल मीडियावर ही खळबळ उडवली आहे. अनेकांनी सरनाईक यांच्या पत्राला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी ठाकरे बंधूंच्या मराठी अस्मितेच्या लढ्याचं समर्थन केलं आहे. प्रताप सरनाईक यांचं हे पत्र केवळ एकनाथ शिंदे यांच्याशी असलेल्या निष्ठेचं दर्शन घडवत नाही, तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्नही करत आहे. या पत्रामुळे शिंदे गटाने ठाकरे बंधूंना आगामी निवडणुकांमध्ये आवाहन देण्याची तयारी केली आहे असं दिसत आहे. विशेषतः मुंबई आणि ठाण्यासारख्या शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यांमध्ये हे पत्र कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचं काम करू शकतं. प्रताप सरनाईक यांचं हे पत्र महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं पर्व सुरू करू शकतं. ठाकरे बंधूंची एकजूट आणि शिंदे गटाची आक्रमकता यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणं बदलू शकतात. विशेषतः मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असताना मराठी अस्मितेचा मुद्दा आणि पक्षांमधील अंतर्गत वाद यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईक यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं हे 3 पानी पत्र निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे ठाकरे बंधू आणि शिंदे गट यांच्यातील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तुम्हाला या पत्राबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला.